शिवराय नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आज आहे आमच्यात धोंडे जेवण. तर चला आता आपण स्वयंपाक करणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. चला. सकाळी सकाळी बघा इथे मस्त फुलं आली आहेत, छान. इथे बघा आता कणिक मळून ठेवली आहे. भज्याचं पीठ काढून घेतले. इथं तळण तळायचंय. नवऱ्यासाठी स्पेशल स्वयंपाक बनवते आज. अशीच बारीक करून द्यायची. सुटत बडीशेप टाकते की गोण्यात ठोकाय उसत. एवढ्या एक किलो गूळ टाकू का ग? लागणच एवढा. चांगल्या गोड पोळ्या असल्या तर चांगलं लागतं. नाही असल्या स्वयंपाक तर चांगलं. तसला गुळ आहे ना. मी उलटण्याने हलवणार आहे, पण आता उघडी पोळी घेत हाय का गाळा. बघा आता भाजी पुरवडी. चुलीत कांदे भाजून घेतलेत. चुलीत कांदे भाजले तर आमटी कशी मस्त अशी चवदार होती म्हणून. आमटीचं वाटण काढून घेतलंय आणि इथं आमटीसाठी जे लागणारे मसाले ते काढून घेतलेत. आता आमटी फोडणी द्यायची आपल्याला. चला. हे बघा आता इथे मी रस बनवते आणि घरचे आंबे बघू शकता तुम्ही, किती मस्त कलर आहे आंब्यांचा, एकदम भारी. वैभव आले आता आम्हाला नाश्ता आणि चहा घेऊन. हे बघा बघा आता आम्ही धोंडे बनवतोय. पहिला धोंडा घातलाय. जावायसाठी धोंडे चाललेत आजी. आम्ही तर हे धोंडे पहिल्यांदाच बनवलेत. आता दुसरा हे बघा. लई नका. हा हाय. इकडे बघ. आता 2 धोंडे झालेत तयार. हे बघा. हे बघा आता दुसऱ्या धोंड्यात मीठ. ठेवताना काढ. हे बघा 5 धोंडे तयार झालेत. हे आहेत आमच्या जावयासाठी. हे बघा आता हे तळून झालेत. आता बाकीचे आम्ही पुरणाचे धोंडे बनवून घेतो. मग दाखव बरं. थांबा. मग हे त्यांची सास काकाने सांगितले काय म्हणते.
पैशात आल्यापासून चांगली झाली. तुला काय हा खायचं बसायचं माग उन्हा म्हणत नाही ताण म्हणत आमटीला नाही. बघा कशी तरी आली मस्त. लय हनुमंत येड आहे बाय. सोन्या नव्हती वेळ आली राहून दे. मला वाटलं बाजाय बसले काय करणार. नाही हे बघा धोंड्याचं धोंड जेवण सगळं वाण मस्त. हे ना. हा आले हा. हे बघा आता आमची जेवणाची तयारी चालली आहे इथं. स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता रांगोळी वगैरे काढायची बाहेर. चला आता मुली रांगोळी काढतायत. आपण बघू त्यांनी कशी रांगोळी काढली आहे ती. हाय हाय धनू. हाय आरू. हाय बेबी कर. बाय. त्यातली घे शिरू फुलं. आम्ही छोकड आली सुरू करू. चल ये ये. तुम्ही चला आधी आपण ही करायचं आणि मग आधी ते करायचं. सॉक्स काढावं लागते ना. बस बस बस. इथे जाऊ किती गणेश पीठ दिवा लावतो. तिथं काढायचं ना ते फुल. दादा बघ दादू बघतोय होय. टाकीतलं पाणी सांडेल म्हणून. त्याला गंध लावा नुसता. काय कोणी टोपे घालते का नाही आता घालायची ती दुसरी. त्याच्या डोक्याला घालाय. तुम्ही मेघाचं मी पाहिजे नुसतं. त्याच्या डोक्याला घालाय. हा तिने ओढून घेतोय वरती. खाली खाली वाटत ती खावायला लागते खिडकीतनं. असं ते पुढे आणले नाही का? गर्दी गंधीला वरती ओवाळते. शेजारी बसवत त्या तिघांना.
थांब दादू. कार्तिकी मी काय द्यायची आदित्य मामा. आदित्य मामा बनवले ते. काट कुठे शिंदी इकडे. कुठे बाहेर इकडे ये तू. तुम्ही या. यांचा पटकी आरूला पाहिजे का? आरू तुम्हीच तास असं करायचं आपण. तुला गंडवली खालीच वाग. इकडे बघ कर. तिकडं त्याला टोपी घालून ती गळ्यात टाळवे दिली हातात तिची टोपी. हा, टाळवे टाका असं. ते हातात घालतेस. तिकडे पण छको मावकडे. ए, थांबा. सगळं खायचं तेवढं. झालं झालं. हा, घालीन थोडे वेळ. ते घालते आणि दहा तुम्ही त्याला आमटी घाला त्याच्या बोटात एक बारकी करून गळीत बघा मधल्या बोटात घालावी फिट. तिकडे बघ वर जवळ घ्या. दाजीच्या गळ्यात बघ बसती का बसन अजून जेवण. त्यात बसणार ते मला बघ की आता बघन केवळ दहा हे डबी आता काय करबीट घालते बघा बसती का. आता लग्न आहे ना त्यांचं लग्नाला घालायची ती बहीण सागर भाऊच्या लग्नाला घालायला दिली शिकवून. मगच घालीच होत घाला घाला असं थोडं. असं हा झालं. सगळी माणशी शिनू चला आपण ताट करतो. वाट्या काय बाजूला घेतल्या सगळ्या माझा शिजली. माझी मॅडम हा बस टोपी घाल टोपी गंध लाव.
इथं आता जेवणाची तयारी चालली, ताटं बनवायची. स्पेशल धोंडे का दाजींसाठी. नीट बघून खावा. अयो आता दुसरं हा तुम्ही जेवा. हे थांब की तोंडातलं खाऊ दे थांब. अक्का खायचा ए नाही काय एक नाही खाऊ दे नको नको. काय बघा अर्धा खा ना. काय घातलं या पुरी काय नाही. जरा असं झूम करून नका खाऊ नका. तिकड लागले पाणी आता कोण येतं या पटकन चला. ओरिजिनल माझं काढले तुला पाठवून मी मला नाही आता काय गरज नाही. बुधवार नाही मंगळवारी सोमवारी केव्हा आली मला कसं पाठवलं नाही सोडा म्हणलं पाणी देऊ का मग काय बोल की काय नाही बोल बोल दारी झोपले नाही झोपली बसले त्याचे. काय पडायचं राहिलं कपडे शिरलेत आता आमची मेघा चालली पुण्याला बघा. आज आम्ही हिलाच धोंड जेवण केलेलं. कसं वाटलं आमचं आजचं धोंड जेवण ते कमेंट करून नक्की सांगा. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि मी आले टेरेसवर. तरी पण बघा किती मस्त व्ह्यू दिसतोय. आणखीन अंधार पण पडलेला नाहीये. हे बघा किती छान दिसतंय. 7:30 वाजले तरी पण अंधार पडलेला नाहीये. तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.